आणि विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी 26 जूनला मतदान होत आहे। कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे। मुंबई विधान परिषदेसाठी अर्ज भरलेले शिवसेना उबाठाचे उमेदवार ठाकरेंनी कायम ठेवावे, मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक उमेदवार ठाकरेंनी मागे घ्यावेत अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, उमेदवारीवरनं आधीच नाराजी असताना आता नाना पटोले काय मागणी करतायत उद्धव ठाकरेंकडे? अगदी पाहतो आपण लोकसभा जागा वाटपामध्ये सुद्धा जी आहे ती नाराजी पाहायला मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी आहे ती पाहायला मिळते। कारण कुठल्या प्रकारची महाविकास आघाडीमध्ये चर्चा न करता विधान परिषदेच्या 4ही जागांची घोषणा जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता मुंबईतल्या जागा कायम ठेवाव्या, मात्र कोकण पदवीधर आणि नाशिकची जागा जी आहे ती काँग्रेसला द्यावी अशा प्रकारची जी आहे ती भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। आणि तशा प्रकारचा निरोप सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेला आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे या दोन्ही जागांवर जे आहे ते माघार घेऊन काँग्रेसला जी आहे जागा देणार का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण पाहतोय की लोकसभेला सुद्धा अशाच प्रकारची नाराजी पाहायला मिळाली होती। सांगलीची जागा असेल किंवा दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरती सुद्धा काँग्रेसचा आणि ठाकरे गटाचा वाद झाला होता। मात्र ठाकरे गटाने एकही पाऊल मागे न घेता जे आहे ती आपली भूमिका कायम ठेवलेली होती। काँग्रेसने एक पाऊल मागे घेतलेलं होतं। त्यामुळे आता कुठेतरी एक पाऊल मागे घेण्यास काँग्रेस तयार नाही अशा प्रकारचं नेत्यांकडनं सांगितलं जातंय। त्यामुळे आता ठाकरे नेमकं काय करतात की महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। धन्यवाद राजू या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।